नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपली पहिली तासिका ही ऑनलाईन स्वरूपात होत आहे। आपण जे काही व्हिडिओ बनवूया ते यूट्यूबवर आणि कॉलेजच्या ग्रुपवर दोन्ही ग्रुपमध्ये सेंड करूया। आज आपण बीकॉम फायनल इयर 6th सेमिस्टर समर 2021 एक्झामिनेशनची तयारी करणार आहोत आणि त्या संदर्भात जो काही आपला सिलेबस आहे, आपला जो सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स स्टॅटिस्टिक हा तुम्हाला बीकॉम 3rd इयर 6th सेमिस्टरला सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टचा सिलेबस आपण आजपासून सुरुवात करूया। सिलेबस मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवलेलो आहे, तो तुम्ही नीटपणे बघा आणि आपल्या वहीत रजिस्टरमध्ये लिहून घ्या। ॲडव्हान्स स्टॅटिस्टिक्स संदर्भात जो काही फॉर्मॅट आहे, जे काही फॉर्म्युले आहेत, तेही सुद्धा मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलो आहे आणि ते सुद्धा तुम्ही आपल्याकडे लिहून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे मटेरियल असायला पाहिजे। आणि आजच्या तासिकेपासून आपण पहिल्या उदाहरणाची सुरुवात करूया। मी फॉर्म्युले, त्याचं फॉर्मॅट सर्व काही तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलो आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघत चला। जेव्हा केव्हा कॉलेज ऑफलाईन होतो तेव्हा मी जर तुमची विचारणा करतो आहे तर तुम्ही म्हणता की मी एकही व्हिडिओ बघितला नाही आणि त्यामुळे तुम्ही मागे पडता, तुम्ही मागे राहात। म्हणून माझी अशी विनंती आहे की जे काही प्राध्यापक व्हिडिओज ग्रुपवर पाठवतात, यूट्यूबवर पाठवतात, ते तुम्ही बघा आणि तुम्ही बघा। तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या आम्हाला विचारा। जोपर्यंत तुम्ही ते काही उदाहरण बघणार नाही, लर्न करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अडचणी येणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही अडचणी तुम्हाला येणार नाही तर तोपर्यंत तुम्हाला ते उदाहरण समजणार नाही। आणि अडचणी येणे खूप आवश्यक आहे। एखादं जर आपल्याला समस्या सोडवायची असेल तर त्या समस्येचा आपल्याला निराकरण कसं करायला पाहिजे यासाठी सुद्धा अडचण येणे आवश्यक आहे आणि आपण त्या हिशोबाने आपण त्या अडचणींना तोंड देतो आहे। त्याच प्रकारे हे उदाहरण सुद्धा आहे, कारण पहिल्या युनिटवरचं आपण आज पहिलं उदाहरण घेऊया आणि ज्या काही अडचणी येतील त्या तुम्ही मला विचारा, वैयक्तिक स्वरूपात विचारा किंवा ग्रुपवर तुम्ही विचारू शकता, किंवा जास्तच प्रॉब्लेम असतील तर तुम्ही एखाद दिवशी महाविद्यालयाला भेट देऊ शकता आणि तुमच्या ज्या काही डाऊट्स आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही आमच्यासमोर मांडू शकता। त्या समस्या तुमच्या सोडवल्या जातील अशी आम्ही गॅरंटी देतो आहे। तर आज आपण पहिलं उदाहरण घेऊया, पहिलं युनिट्स घेऊया कोरिलेशन, सहसंबंध। कोरिलेशन संदर्भात जो काही आपला कोरिलेशन निघतो आहे, सहसंबंध, दोन संख्यामध्ये जो काही फरक निघतो आहे, संबंध निघतो आहे, तो आज आपण अभ्यासणार आहोत। तर असा आहे तो सहसंबंध कोरिलेशन की हा एक ते मायनसमध्ये येतो आहे किंवा प्लसमध्ये येतो आहे, पण हा जो आपला सहसंबंध कोरिलेशन निघतो आहे तो पॉईंटमध्ये येतो आहे, +0.99 किंवा -0.99। जर 0.90च्या वर जर आपला कोरिलेशन निघत असेल तर तो आपला 99% तो उत्तर आपला चुकीचा ठरतो आहे। कारण आपला जो संबंध आहे, कोरिलेशन आहे, सहसंबंध आहे, हा फक्त 1 पेक्षा कमीच निघायला पाहिजे। 1 खूप कमी वेळा निघतो आहे, 1 निघाला तर चालेल, पण मॅक्झिमम 99% आपलं पॉईंटमध्येच उत्तर यायला पाहिजे, 0.99 पर्यंत उत्तर यायला पाहिजे। जर एखाद्याच उदाहरणात तो आपला जो सहसंबंध आहे, कोरिलेशन आहे, तो 1 येतो आहे, खूप कमीचा, खूप, आणि जो काही जास्त प्रमाणात आपला कोरिलेशन निघतो आहे तो 0.99 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी, मग तो मायनसमध्ये असतो आहे किंवा प्लसमध्ये असतो आहे। तर आज आपण या युनिटची सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या युनिट्सची आजपासून सुरुवात करणार आहोत आपण आज। आणि तो उदाहरण जो काही आहे खूप सोप्या पद्धतीचं उदाहरण आहे, तो उदाहरण मी तुम्हाला पाठवलेलो आहे। या उदाहरणात तुम्हाला 2 सिरीज दिलेल्या असतील, सिंपल सिरीज अँड डिस्क्रीट सिरीज। सिंपल सिरीज आणि डिस्क्रीट सिरीज मध्ये तुम्हाला
दोन सिरीज दिलेल्या असतील, एक्स किंवा वाय किंवा कोणत्याही नावाने दिलेल्या असतील। असं निश्चितच नाही आहे की त्या एक्स किंवा वाय असतील, कोणत्याही नावाने असू शकतात, पण ते आपल्याला काय करावं लागतील, त्याचं आपल्याला डिनोटिंग करावं लागेल। जर कोणत्या नावाने दिलं असेल तर त्याला सुद्धा आपल्याला डिनोटिंग करावं लागेल आणि त्याचं डिनोटिंग आपल्याला एक्स आणि वाय अशा दोनच शब्दात आपल्याला त्याची डिनोटिंग करावी लागेल। तर उदाहरण मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलं आहे, तरी सुद्धा एकदा वाचन करतो आहे। उदाहरण बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड आउट कोरिलेशन अँड प्रोबेबल इरा। दोन कॉलम दिलेले आहेत, पहिलं कॉलम आहे एज ऑफ हजबंड आणि दुसरं कॉलम आहे एज ऑफ वाईफ। एज ऑफ हजबंडला त्यांनी ऑलरेडी डिनोटिंग करून ठेवलेलं आहे, एज ऑफ हजबंड एक्स सिरीज आणि एज ऑफ वाईफ इन वाय सिरीज। तर एज ऑफ हजबंड म्हणजे एक्स सिरीज मध्ये तुम्हाला आकडे अशा प्रकारे दिलेले आहेत बघा, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27। तर एज ऑफ वाईफ म्हणजे वाय सिरीजला तुम्हाला दिलेले आहेत आकडे अशा प्रकारे बघा, 17, 17, 18, 18, 18, 19, 19, 20, 21 आणि 22। 2 times 17, 3 times 18, 2 times 19 and 20, 21 and 22। अशा प्रकारे तुम्हाला एक्स सिरीज आणि वाय सिरीजचे आकडे दिलेले आहेत आणि आपल्याला या एक्स आणि वाय सिरीजचं कोरिलेशन तयार करायचं आहे, त्याच्यामध्ये काही सहसंबंध आहे ते आपल्याला कळावं लागेल। तर या संदर्भात मी तुम्हाला फॉर्म्युला पाठवलेला आहे, तरी सुद्धा एकदा मी लिहून देतो तुम्हाला फॉर्म्युला। त्याचा फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, कोरिलेशनला आपण शॉर्ट फॉर्म आर म्हणतो आहे। आर तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट आर ची व्हॅल्यू दिलेली राहू शकते, त्यानुसार तुम्हाला प्रोबेबल इरा काढावा लागेल, म्हणून लक्षात ठेवायचं आर इज इक्वल टू कोरिलेशन। तर बघा मी एकदा तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो आहे, मी तुम्हाला ग्रुपवर पाठवलेलो आहे फॉर्म्युला। कोरिलेशन फॉर्म्युला, कोरिलेशन फॉर्म्युला। कोरिलेशन फॉर्म्युला फॉर्मूला है आर इज इक्वल टू समेशन dx dy इंटू एल माइनस समेशन dx इंटू समेशन dy अंडर रूट है समेशन dx स्क्वायर माइनस समेशन dx होल स्क्वायर गुणिला अंडर रूट समेशन dy स्क्वायर गुणिला n माइनस समेशन dy होल स्क्वायर। हा फॉर्म्युला आहे कोरिलेशनचा आणि आपल्याला या उदाहरणात प्रोबेबल इरा सुद्धा विचारलेला आहे। प्रोबेबल इरा याला शॉर्ट फॉर्म आहे P डॉट E डॉट। प्रोबेबल इरा इज इक्वल टू 0.6745 इंटू 1 माइनस अंडर रूट n 1 माइनस r स्क्वायर अपॉन अंडर रूट n। हा झाला तुमचा प्रोबेबल इराचा फॉर्म्युला आणि हा झाला कोरिलेशनचा फॉर्म्युला। तर आता आपण सुरुवात करूया उदाहरणाची। मी तुम्हाला तसंही दोन्ही फॉर्म्युले ग्रुपवर पाठवलेलो आहे आणि लिहून सुद्धा दिलेलो आहे, तर हे तुम्ही आपल्या वहीमध्ये याची नोंद करा आणि व्यवस्थित उदाहरण बघा आणि समजून घ्या। या उदाहरणात तुम्हाला दोन सिरीज दिलेल्या आहेत आणि
तुम्हाला सिंपल सिरीज अँड डिस्क्रीट सिरीज अशा प्रकारच्या सिरीजच्या उदाहरणामध्ये तुम्हाला 2 सिरीज दिलेल्या असतील. तर पहिली सिरीज आहे आपली सिंपल और डिस्क्रीट. दोन्ही सिरीजवरचे फॉर्म्युले सारखेच आहेत, त्याच्यात काही तफावत नाही आहे. आणि राहिला मग कंटिन्युअस सिरीजचा, तर त्याच्यात थोडा फॉर्म्युला चेंज होईल. तो नंतर मी तुम्हाला सांगेन ज्यावेळी आपण कंटिन्युअस सिरीजच्या प्रॉब्लेमची सुरुवात करूया तेव्हा. पण सध्या आता आपण सिंपल अँड डिस्क्रीट सिरीजची सुरुवात करतो आहे. फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेलो आहे कोरिलेशनचा आणि प्रॉबॅबल एररचा. तर कॅल्क्युलेशन ऑफ कोरिलेशन तुम्हाला ऑलरेडी सिरीज डिनोटिंग केलेली आहे. एक सिरीज म्हणजे एज ऑफ हजबंड आणि वाय सिरीज एज ऑफ वाईफ. तर एक सिरीज बघा, पहिला उदाहरण आहे. तुम्हाला लक्ष परिपूर्ण द्यावं लागेल आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला वारंवार बघावा लागेल. एक सिरीज तुम्हाला दिलेली आहे बघा, त्याचे आकडे तुम्हाला दिलेले आहेत. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27. मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे ब्लॅकबोर्डवर दिसायला पाहिजे आणि आपले मागे पुढे होता कामा नये यासाठी मी तुम्हाला पूर्ण कॉलम तयार करून देतो आहे. तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये किंवा रजिस्टरमध्ये ऑलरेडी तुम्हाला रेषा दिलेल्या असतात, ऑलरेडी तुम्हाला रो दिलेले असतात. पहिली सिरीज आहे एक सिरीज, त्याचे आकडे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिलेले आहेत. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27. पहिला कॉलम आहे निघाला आपला एक्स. याच्यानंतर येतो आहे डीएक्स. याच्यानंतर येतो आहे डीएक्स. डीएक्स तुम्हाला डीएक्स म्हणजे कोणती व्हॅल्यू एक्झॅक्टली घ्यायची आणि डीएक्स म्हणजे नेमकं होतो काय हे तुम्हाला मी ऑलरेडी पूर्णच रूल्स अँड रेग्युलेशन पाठवलेलो आहे. डीएक्स इज इक्वल टू डेविएशन फ्रॉम ॲझ्युम्ड मीन ऑफ एक्स सिरीज. डीएक्स मीन डेविएशन फ्रॉम ॲझ्युम्ड मीन एक्स सिरीज. आपली सध्या एक्स सिरीज सुरू आहे म्हणून डीएक्स इज इक्वल टू डेविएशन फ्रॉम ॲझ्युम्ड मीन. डीएक्स मध्ये आपल्याला ही जी काही एक्स सिरीज तुम्हाला दिलेली आहे याच्यामधून कोणताही एक आकडा तुम्हाला डीएक्स म्हणून घ्यायचा आहे. कोणताही एक आकडा तुम्ही आपल्या इच्छेने घ्यायचा आहे, तुम्हाला तुमच्या मर्जीने घ्यायचा आहे. अशी पाबंदी नाही आहे किंवा अशी सक्ती नाही आहे तुम्हाला की हेच आकडे घ्यायचे आहेत म्हणून. तुम्हाला डीएक्स म्हणून कोणतेही आकडे एखादे घेता येतात. फॉर एक्झाम्पल आपण 23 घेऊया. 23 म्हणजे dx इज इक्वल टू 23. पण जो तुम्ही dx घ्या x सिरीज मधून तो आकडा तुम्हाला इथे लिहिणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला त्या संख्येची तुलना बाकी संख्यांसोबत करणे सोयीचे होईल. आपण dx घेतलेला आहे 23. तर या संख्येसमोर आपल्याला शून्य लिहावं लागेल कारण ही संख्या आपण dx म्हणजे डेविएशन फ्रॉम ॲझ्युम्ड मीन म्हणून घेतलेली आहोत म्हणून शून्य. तुम्ही कोणती संख्या घ्या त्या संख्येसमोर शून्य येईल. तुम्ही कोणती संख्या घ्या, तुम्ही 21 घ्याल तर इथे शून्य लिहिल आणि इथे 21 येईल. तुम्ही जर 27 घेत असाल तर 27 च्या समोर शून्य येईल आणि इथे dx इज इक्वल टू 27 येईल. म्हणून तुम्ही जी काही संख्या घ्या, कोणती संख्या जे तुम्ही घेत असाल तर त्या संख्येच्या समोर शून्य येईल कारण ऑलरेडी आपण त्या संख्येचा विचार करतो आहे आणि त्याची तुलना बाकी संख्यांसोबत करतो आहे.
तर आपण 23 घेतलेलो आहोत dx म्हणून इज इक्वल टू 23. आता जी संख्या आपण घेतो आहे त्या संख्येची तुलना बाकी संख्यांसोबत करावी लागेल. म्हणजे कशी, तर बघा आपण 23 घेतलेलो आहे, तर 23 पेक्षा हे लहान आहे 22. कितीने लहान आहे? 1 ने लहान आहे, म्हणून -1. 23 पेक्षा 21 2 ने लहान आहे, म्हणून -2, -3, -4, -5. हे कसे आले -1, -2, -3, -4 आणि -5? कारण आपण 23 संख्या डेव्हिएशन फ्रॉम अझ्युम्ड मीन म्हणून घेतलेले आहोत. तर या संख्येची तुलना तुम्हाला बाकी संख्यांसोबत करायची आहे. तर 23 पेक्षा ह्या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत ह्या कमी कमी आहेत, बरोबर आहे. 23 पेक्षा 22 1 ने कमी आहे, म्हणून -1. 21 2 ने कमी आहे, लहान आहे, म्हणून -2. 20 3 ने लहान आहे, म्हणून -3. 19 4 ने लहान आहे, म्हणून -4. आणि 18 5 ने लहान आहे, म्हणून -5. या संख्येपेक्षा सर्व संख्या 1 2 3 4 5 ने लहान आहेत, म्हणून मायनस. आता या संख्येची तुलना या संख्येसोबत करायची आहे. तर 23 पेक्षा 24 1 ने मोठे आहेत, म्हणून +1 +2 +3 आणि +4. बघा 23 पेक्षा हे 1 ने मोठे आहे, हे 2 ने मोठे आहे, 3 ने मोठे आहे आणि 4 ने मोठे आहे, म्हणून संख्या एकाने कशी आलेली आहे? +1 +2 +3 आणि +4. समजलं पहिलं dx डेव्हिएशन फ्रॉम अझ्युम्ड मीन x सिरीज. आता याच्यानंतर dx स्क्वेअर. याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? dx स्क्वेअर. तर dx स्क्वेअर आपल्याला कशा प्रकारे घ्यावा लागेल? ही जी संख्या निघालेली आहे dx ची, आपण dx स्क्वेअर कॅल्क्युलेशन करत आहोत आणि dx ही जी काही संख्या निघालेली आहे तर याचा स्क्वेअर इथे येईल. कसं स्क्वेअर येईल? माझा संख्या मायनस मध्ये आहे, तर याचा स्क्वेअर काढताना कसं निघेल? -5 गुणिला -5 किती होईल? +25. मायनस मायनस प्लस आणि 5 गुणिला 5 25. ही अशा प्रकारे इथे तुमची dx स्क्वेअर कॅल्क्युलेशन होईल. तर 5 गुणिला 5 25, 4 गुणिला 4 16, 3 गुणिला 3 9, 2 गुणिला 2 4, 1 गुणिला 1 1. पण आता ही संख्या मायनस मध्ये आहे आणि ही संख्या प्लस मध्ये आहे, असं का? असं तुम्हाला कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर बघा, आपण कोणत्याही संख्येचा जर आपण गुणाकार करतो आहे, मायनस संख्या असेल आणि त्याचा गुणाकार आपण मायनस सोबतच करतो, तर येणारा गुणाकार हा प्लस मध्ये राहील, बरोबर आहे. म्हणून ही संख्या सर्व प्लस मध्ये आलेली आहे. 5 गुणिला 5 25, 4 गुणिला 4 16, 3 गुणिला 3 9, 2 गुणिला 2 4, 1 गुणिला 1 1 आणि 0 गुणिला 0 0. त्याच प्रकारे इकडे सुद्धा तशीच संख्या येईल. 1 गुणिला 1 1, 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 3 9 आणि 4 गुणिला 4 16. 4 चौ 16, 3 3 9, 2 2 4 आणि 1 1 1. याच्यानंतर तुम्हाला वाय सिरीज कॅल्क्युलेशन करायची आहे. वाय सिरीजच्या आकडे बघा काय तुम्हाला दिलेले आहेत एज ऑफ वाईफच्या संदर्भात. वाय सिरीज 17 17 18 18 18 19 19 20 21 आणि 22. 20 21 आणि 22. 20 21 आणि 22. ज्या पद्धतीने आपण एक्स सिरीज कॅल्क्युलेशन केलेले आहोत त्याच पद्धतीने आपल्याला वाय सिरीज सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं आहे. वाय सिरीज तर इथे आपण घेऊया dy. इथे आपण एक्स सिरीज कॅल्क्युलेशन केलेले आहोत, तर इथे आपण dx घेतलेले आहोत, डेव्हिएशन फ्रॉम अझ्युम्ड मीन ऑफ एक्स सिरीज. आणि dy आपण घेत आहोत की डेव्हिएशन फ्रॉम अझ्युम्ड मीन ऑफ वाय सिरीज. आपल्याला वाय सिरीज वरचं डेव्हिएशन फ्रॉम मीन काढायचं आहे. तर ज्या पद्धतीने आपण dx घेतलेले आहोत एक्स सिरीज मधून कोणती एक संख्या, त्याच पद्धतीने आपल्याला dy सुद्धा घ्यायचा आहे y संख्यामधून कोणतीही एक संख्या. आपण 18 घेऊया. 18 तर dy इज इक्वल टू 18. 18 तर आपण जी संख्या घेतो आहे त्या संख्येसमोर आपला 0 येतो आहे. तर
इथे 0 येईल, इथे 0 येईल आणि इथे 0 येईल, कारण तीनही संख्या सारख्या आहेत। आता या संख्येची तुलना आपण या संख्येसोबत करूया। 18 पेक्षा 17 एकनी लहान आहेत म्हणून -1 आणि -1। 18 पेक्षा 19 प्लस आहे, +1 +1 +2 +3 +4। 18 पेक्षा 19 एकनी मोठे आहेत म्हणून +1, 18 पेक्षा 20 दोन्ही मोठे आहेत म्हणून +2, 18 पेक्षा 21 तीनने मोठे आहेत म्हणून मोठे 3 आणि 18 पेक्षा 22 4ने मोठा आहे म्हणून +4। ठीक आहे। नंतर dy स्क्वेअर, dy स्क्वेअर 1 1 0 0 0 1 1 4 9 आणि 16, 9 आणि 16। आता शेवटचा कॉलम येणार आहे तुमचा dx dy, dx dy। तुमच्याकडे दोन्ही कॉलम तयार आहेत, डेविएशन फ्रॉम अज्युम्ड मीन अँड डेविएशन फ्रॉम अज्युम्ड मीन ऑफ y सिरीज अँड डेविएशन फ्रॉम अज्युम्ड मीन इज x सिरीज। दोन्ही सिरीजचे तुम्हाला डेविएशन फ्रॉम मीन निघालेला आहे। तर dx आणि dy हे जो कॉलम आहे हा dx चा आहे आणि हा dy चा आहे आणि आपल्याला dx dy काढायचा आहे, म्हणजे dx गुणिला dy याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लाय करायचा आहे। तर dx आणि dy याचा गुणाकार करूया। 5 गुणिला 1 पण संख्या मायनस आहे आणि मायनस आहे तर येणारा कॅल्क्युलेशन प्लस मध्ये राहील, म्हणजे 5 गुणिला 1 +5 -4 गुणिला -1 तर 4, 3 गुणिला 0 0, 2 गुणिला 0 0, 1 गुणिला 0 0, 0 गुणिला 1 0, 1 गुणिला 1 1, 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 3 9 आणि 4 गुणिला 4 16। सर्व संख्या प्लस मध्ये आलेल्या आहेत कारण आपलं कॅल्क्युलेशनच त्या पद्धतीने झालेलं आहे। कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा आपण मायनस मायनसचा गुणाकार करतो आहे तर येणारा कॅल्क्युलेशन हा प्लस मध्ये येतो आहे आणि तो इथे त्याच पद्धतीने आलेला आहे। कारण बघा तुम्हाला एकदा पुन्हा समजावून सांगतो आहे, आपण dx आणि dy म्हणजे dx गुणिला dy याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि तो आलेला गुणाकार आपल्याला या कॉलम मध्ये घ्यायचा आहे। आता आपल्याकडे dx सुद्धा कॉलम आहे आणि dy सुद्धा कॉलम आहे, म्हणजे 5 गुणिला 1 5, दोन्ही चिन्ह मायनस मायनस आहे म्हणून येणारा गुणाकार प्लस मध्ये आलेला आहे। नंतर -4 गुणिला -1 येणारा गुणाकार 4, 4 1 4, नंतर 3 0 0 इथं आपला गुणाकार 0 येणार कारण की -3 गुणिला 0 0, 2 गुणिला 0 0, 1 गुणिला 0 0, 0 गुणिला 1 0, 1 गुणिला 1 1 प्लस आहे, दोन्ही चिन्ह प्लस आहे तर येणारा गुणाकार प्लस मध्ये राहील। 2 गुणिला 2 4, 3 गुणिला 3 9, 4 गुणिला 4 16। समजलं पहिला कॉलम, पहिला उदाहरण आहे आणि खूप सोपा आहे। तुम्ही सुरुवातीचे उदाहरण जरी बघा किंवा तुम्ही समजाल तर संपूर्ण तुमच्या लक्षात येईल, संपूर्ण तुमच्या लक्षात येईल। तुम्हाला पूर्णच उदाहरण ॲक्युरेट जर सोडवायचे असतील तर तुम्हाला हे उदाहरण लक्षपूर्वक ऐकायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ वारंवार बघायचा आहे। जोपर्यंत तुम्हाला तो उदाहरण पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत तुम्हाला ते बघायचं आहे आणि जोपर्यंत तुम्हाला अडचण येत नाही तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही। म्हणून मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की तुम्ही बघा, व्हिडिओ ग्रुपवर पाठवतो ते बघा, तुम्हाला अडचणी येतील तर तुम्ही आम्हाला वैयक्तिक विचारा किंवा एखादं जर असं तुम्ही शेड्यूल तयार करा की जर 10 उदाहरण आपले झालेले आहेत आणि 10 उदाहरणापैकी जर आपल्याला 10 उदाहरणात प्रॉब्लेम आहे तर एके दिवशी तुम्ही कॉलेजला यायचं आणि संपूर्ण उदाहरणाचा तुम्ही डाउट्स क्लिअर करायचा। तर हे झालं फक्त आपलं टेबल तयार झालेलं आहे। तर आपला फॉर्म्युला आहे
r इज इक्वल टू समेशन dx dy गुणिला n माइनस समेशन dx इंटू समेशन dy अपॉन अंडर रूट समेशन dx स्क्वेअर इंटू समेशन dx होल स्क्वेअर अँड गुणिला समेशन म्हणजे अंडर रूट मध्ये समेशन dy स्क्वेअर माइनस समेशन dy होल स्क्वेअर. तर याचा जो व्हॅल्युएशन निघेल तो तुमचा n निघेल. आता n म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. तर n बघा किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे n इज इक्वल टू 10. आता इथं dx निघालेला आहे तर समेशन dx. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, मायनस मायनस वाल्यांची बेरीज वेगळी करायची आणि प्लस प्लस वाल्यांची बेरीज वेगळी करायची. अशा दोन बेरीज तुम्हाला वेगवेगळ्या कराव्या लागतील. मायनस मायनस वाल्यांची बेरीज वेगळी आणि प्लस प्लस वाल्यांची बेरीज वेगळी. तर आधी आपण मायनस मायनस वाल्यांची बेरीज करूया. किती आहे, -5 -4 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 1 15. तर मायनस वाल्यांची बेरीज आहे 15. इथं रफ मध्ये लिहायचं, रफ मध्ये लिहून ठेवायचं जेणेकरून आपल्या लक्षात राहायला पाहिजे की किती बेरीज निघालेली आहे. नंतर प्लस वाल्यांची बेरीज बघा, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. तर प्लस वाल्यांची बेरीज आहे 10. आता मायनस वाल्यांची बेरीज जास्त आहे आणि प्लस वाल्यांची बेरीज कमी आहे. तर इथून मायनस करायचे आहे तुम्हाला. मोठी संख्या कोणती आहे, -15 म्हणून चिन्ह लागेल मोठ्या संख्येच्या. आणि आता 15 मधून 10 वजा करा तर किती उरतील, 5. तर किती उरते, -5 म्हणून समेशन dx इज इक्वल टू -5. नंतर समेशन dx स्क्वेअर. आता याच्यामध्ये तर अशा काही संख्या राहणार नाही, मायनस वाल्याच्या संख्या सर्वच्या सर्व संख्या ह्या प्लस मध्ये राहतील. तर आता याची संपूर्ण एकत्रितपणे बेरीज करा. 25 प्लस 16 प्लस 9 प्लस 4 प्लस 1 प्लस 1 प्लस 4 प्लस 9 आणि प्लस 16 85. 25 16 9 4 1 1 4 9 16 त्याची बेरीज आहे 85 85. म्हणजे समेशन dx स्क्वेअर इज इक्वल टू 85. नंतर n इज इक्वल टू 10. ज्या प्रकारे x सिरीजचा n 10 आहे तर y सिरीजचा n सुद्धा 10 राहणार आहे. ह्या संख्या कमी जास्त राहणार नाही. जेव्हा आपण टोटल करूया तेव्हा कमी जास्त असू शकतात, पण आपल्याला आकड्यांची फक्त बेरीज करायची नाही, फक्त मोजायचे आहेत की किती टाइप्स मध्ये आकडे आलेले आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणून n इज इक्वल टू 10. आता समेशन dy, ज्या पद्धतीने आपण समेशन dx काढलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला समेशन dy सुद्धा काढायचे आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मायनस वाल्यांची बेरीज वेगळी आणि प्लस वाल्यांची बेरीज वेगळी करायची आहे. तर मायनस वाल्यांची बेरीज बघा किती आहे, तर -1 फक्त मायनस मध्ये किती आहे 2. आणि प्लस वाल्यांची बेरीज बघा 1 आणि 1 2 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 4 11. प्लस मध्ये किती आहे 11. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस राहणार आहे. 11 मधून 2 मायनस करा तर +9 उरतील, म्हणजे +9. आता समेशन dy स्क्वेअर. आता ज्या प्रकारे समेशन dx स्क्वेअर मध्ये एकही संख्या मायनस मध्ये नव्हती, त्याच पद्धतीने समेशन dy स्क्वेअर मध्ये सुद्धा एकही संख्या मायनस मध्ये नाही आहे. तर याची संपूर्ण एकत्रित आपल्याला बेरीज करायची आहे. 1 आणि 1 2 2 3 4 4 आणि 4 8 8 आणि 9 17 17 आणि 16 33. तर समेशन dy स्क्वेअर इज इक्वल टू 33. एकदा पुन्हा चेक करूया. 2 3 4 4 4 8 8 17 17 आणि 16 33. आता शेवटचा कलम आहे समेशन dx dy. याची सुद्धा पण एकत्रित बेरीज करूया, कारण की इथे एकही संख्या मायनस मध्ये येणार म्हणजे आलेली नाही आहे, म्हणून एकत्रित बेरीज होईल.
नाहीतर समेशन dx dy मध्ये सुद्धा काही संख्या मायनसमध्ये येतात आणि काही संख्या प्लसमध्ये येतात, पण या उदाहरणात तुमची एकही संख्या समेशन dx dy मध्ये आलेली आहे या मायनसमध्ये, आणि म्हणून सरसकट बेरीज करायची आहे. 5 अधिक 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि 9 23, 23 आणि 16 39. बघा एकदा 5 आणि 4 9, 9 10, 10 आणि 4 14, 14 आणि 9 23, 23 आणि 16 39, 23 आणि 16 39. समेशन dx dy निघालेला आहे 39 म्हणजेच 39. आता सर्व मटेरियल आपल्याकडे तयार आहे. आता आपल्याला डिनोटिंग बाय देन बाय अप्लाइंग फॉर्म्युला, आपल्याला आता कोरिलेशन काढायचं आहे. सगळ्या फॉर्म्युल्याची कॅल्क्युलेशन व्हॅल्युएशन आपली निघालेली आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करूया कोरिलेशन सहसंबंध. कॅल्क्युलेशन ऑफ कोरिलेशन देन बाय अप्लाइंग फॉर्म्युला. देन बाय अप्लाइंग फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू समेशन dx dy गुणिला n माइनस समेशन dx इंटू समेशन dy अपॉन अंडर रूट समेशन dx स्क्वेअर माइनस समेशन dx होल स्क्वेअर गुणिला अंडर रूट समेशन dy स्क्वेअर गुणिला n माइनस समेशन dy होल स्क्वेअर. इथे एक मिनिट, एक आकडा इथे चुकलेला आहे. अतिरिक्त आलेला आहे समेशन dy स्क्वेअर माइनस समेशन dy होल स्क्वेअर. समेशन dy होल स्क्वेअर. आता बघा जो आपला फॉर्म्युला आहे तर त्या फॉर्म्युलानुसार आपल्याला जो काही लागतो आहे व्हॅल्युएशन, ती व्हॅल्युएशन सर्वांची निघालेली आहे. म्हणजे R इज इक्वल टू बघा समेशन dx dy. पहिला स्टेप आहे समेशन dx dy किती आहे, समेशन dx dy 39 39. नंतर गुणाकाराचे चिन्ह गुणाकार n ची व्हॅल्यू किती आहे 10 गुणिला 10 माइनस माइनस समेशन dx किती आहे -5 -5 गुणिला समेशन dy किती आहे 9. अशा पद्धतीने मांडणी होत आहे. तर बघा नंतर अंडर रूट समेशन dx स्क्वेअर किती आहे, समेशन dx स्क्वेअर 85 माइनस समेशन dx होल स्क्वेअर. आता समेशन dx किती आहे -5 चा होल स्क्वेअर गुणिला समेशन dy स्क्वेअर किती आहे, समेशन dy स्क्वेअर 33 माइनस समेशन dy किती आहे, समेशन dy 9 म्हणजे 9 चा होल स्क्वेअर. सर्व पॉइंटची आपण मुद्देशुद्ध मांडणी केलेली आहोत त्या पद्धतीने बघा. आता तुम्ही आकडे तर मांडलेले आहात, तर आता याच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. R इज इक्वल टू 39 इंटू 10 390. 39 गुणिला 10 त्याचा गुणाकार येणार आहे 390. चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस. नंतर -5 गुणिला 9 9 45, पण तो कसं येईल मायनस मध्ये येईल -45, कारण एक संख्या मायनस मध्ये आहे म्हणून 9 45. आता अपॉन अंडर रूट 85 आहे म्हणून 85 माइनस 5 चा होल स्क्वेअर म्हणजे किती येईल 25 गुणिला 33 माइनस 9 81.
चुकलेलं आहे, n आहे थोडं मिस्टेक आहे बघा, फॉर्म्युल्यामध्येच थोडं मिस्टेक आहे. r इज इक्वल टू समेशन dx dy गुणिला n मायनस समेशन dx इंटू समेशन dy अपॉन अंडर रूट समेशन dx इंटू n मायनस समेशन dx होल स्क्वेअर मायनस समेशन dx होल स्क्वेअर गुणिला समेशन dy इंटू n मायनस समेशन dy होल स्क्वेअर. आपण याच्या आधीचा फॉर्म्युला जरा त्यात थोडी मिस्टेक होती, तो गुणिला n तिथे लागलेला नव्हता. तर आता बरोबर आपलं कॅल्क्युलेशन येईल. i इज इक्वल टू समेशन dx dy आहे 39 इंटू 10 मायनस समेशन dx आहे मायनस 5 गुणिला 9 समेशन dy ची व्हॅल्यू आहे 9 अंडर रूट समेशन dx किती आहे समेशन dx आहे -5 समेशन dx आहे -5 गुणिला 10 मायनस 5 चा होल स्क्वेअर नाही समेशन dx स्क्वेअर समेशन dx स्क्वेअर किती आहे बघा समेशन dx स्क्वेअर आहे 85 गुणिला 10 मायनस समेशन dx किती आहे -5 होल स्क्वेअर गुणिला समेशन dy स्क्वेअर आहे 33 इंटू 10 मायनस 9 चा होल स्क्वेअर i इज इक्वल टू 39 गुणिला 10 390 मायनस 39 गुणिला 10 390 मायनस चिन्ह मायनस 5 गुणिला 9 तर -45 5 9 45 नंतर अपॉन अंडर रूट 85 गुणिला 10 म्हणजे 850 मायनस किती ना 25 गुणिला 33 गुणिला 10 330 मायनस 81 330 मायनस 81 तर बघा जी चूक झाली होती फॉर्म्युल्यात ती दुरुस्त झालेली आहे. फॉर्म्युला आहे समेशन dx dy into n minus summation dx in bracket and into summation dy in bracket upon under root summation dx square into n minus summation dx whole square into under root summation dy square into n minus summation dy whole square. या सर्वांची व्हॅल्यू आपण पद्धतशीरपणे मांडलेली आहे. तर बघा समेशन dx dy 39 आहे जो हा दिलेला आहे गुणिला n ची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेली आहे n ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे मायनसचे चिन्ह मायनस कायम आहे. नंतर समेशन dx आहे -5 गुणाकाराचे चिन्ह गुणाकार कायम आहे आणि समेशन dy ची व्हॅल्यू आहे 9 अपॉन अंडर रूट समेशन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 85 ही निघालेली आहे 85 समेशन dy समेशन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू 85 गुणिला n ची व्हॅल्यू 10 आहे इन ब्रॅकेट समेशन dx आहे -5 होल स्क्वेअर इनटू अंडर रूट समेशन dy स्क्वेअर ची व्हॅल्यू 33 ही बघा समेशन dy स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 33 गुणिला n ची व्हॅल्यू आहे 10 मायनसचे चिन्ह मायनस काय आणि समेशन dy तुम्हाला दिलेला आहे 9 चा होल स्क्वेअर. याचे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने केलेले आहे की 39 गुणिला 10 म्हणजे 390 मायनसचे चिन्ह मायनस कायम आहे आणि -5 गुणिला 9 5 9 45 किंवा 9 5 45 चिन्ह एक मायनस आहे म्हणून तो मायनस आलेला आहे अपॉन अंडर रूट 85 गुणिला 10 म्हणजे 850 मायनसचे चिन्ह मायनस आणि 5 चा होल स्क्वेअर 25 5 चा 25
आता मायनसचं चिन्ह आहे तर -5 गुणिले -5 कराल तर येणार कॅल्क्युलेशन प्लस मध्ये राहील आणि तो 25 मध्ये राहील, 5 5 25. तर निघालेला आहे 25, गुणाकार चिन्ह गुणाकाराचं चिन्ह कायम आहे. 33 गुणिले 10 330, चिन्ह मायनस आहे, मायनस आणि 9 9 81, 9 चा होल स्क्वेअर 81, ते निघालेले आहे 81. तर समोर वाढूया आपण r इज इक्वल टू आता बघा 390 प्लस 45, चिन्ह दोन्ही मायनस आहे, मायनस मायनस प्लस 390 आणि 45 अपॉन अंडर रूट 850 मायनस 25 किती होतील 825 गुणिला अंडर रूट 330 मायनस 81, 330 मायनस 81 249, 249. r इज इक्वल टू 390 आणि 45 435, 435. आता 825 चा रूट काढा, 825 चा रूट येणार आहे 28.72, 28.72 गुणिला 249 चा रूट येणार आहे 15.78, 15.78. तर r इज इक्वल टू 435 भागिला 28.72 गुणिला 15.78 किती आलेला आहे 453.20, 453.20. तर r इज इक्वल टू आहे 435 भागिला 453.20, त्याचं कॅल्क्युलेशन निघालेलं आहे 0.96, 0.96. तर हा निघाला तुमचा कोरिलेशन 0.96, 96 निघालेला आहे. हा जो कोरिलेशन निघतो आहे हा प्लस मध्ये किंवा मायनस मध्ये सुद्धा निघतो आहे, पण अशाच पद्धतीने निघतो आहे पॉइंट मध्ये. आता इथं 0.96 आलेला आहे, 0.99 च्या वर जाता कामा नाही, 0.99 च्या वर जाता कामा नाही, 0.99 चालेल पण एक नको यायला पाहिजे पूर्णपणे. आता हा झाला तुमचा कोरिलेशन. आता कॅल्क्युलेशन करूया पॉइंट नंबर 2, प्रोबेबल इरर. कॅल्क्युलेशन ऑफ प्रोबेबल इरर. फॉर्म्युला आहे प्रोबेबल इरर इज इक्वल टू 0.6745 इंटू 1 माइनस r स्क्वेअर अपॉन रूट n. फॉर्मूला है प्रोबेबल एरर p डॉट e डॉट प्रोबेबल एरर इज इक्वल टू 0.6745 इंटू 1 माइनस r स्क्वेअर अपॉन रूट n. तर बघा इज इक्वल टू 0.6745 गुणिला 1 म्हणजे एक कॉमन आहे तर 1 चा जसं तसं राहणार आहे, मायनस r किती निघालेला आहे, r म्हणजे कोरिलेशन. मी पुन्हा सांगतो आहे कोरिलेशनला शॉर्ट फॉर्म r म्हटल्या जातो आहे. r इज इक्वल टू कोरिलेशन. r तुमचा हा r निघालेला आहे r 0.96, 0.96 स्क्वेअर अपॉन रूट n. n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10. बघा n ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10. तर इज इक्वल टू 0.6745 गुणिला 1 माइनस 0.96 चा स्क्वेअर काढा, 0.96 गुणिला बरोबर तर किती येईल 0.92, 0.92, 0.96 गुणिला 0.96 तर 0.92 मायनस 0.92 आणि 10 चा रूट किती येणार आहे, 10 चा रूट येणार आहे 3.16, 3.16. तर इज इक्वल टू 0.6745 गुणिला 1 मधून 0.92 मायनस करा, 1 मायनस 0.92 तर 0.08, 0.08 अपॉन 3.16. तर इज इक्वल टू 0.6745 इंटू 0.08 अपॉन
3.16 किती मिळालेला आहे 0.0253 0.0253 तर आता याचा गुणाकार करा 0.6745 गुणिला 0.0253 तर 0.0170 म्हणजे 0.170 0.170 हा निघालेला तुमचा प्रॉबेबल इरार 0.0170 किंवा तुम्ही त्याचे दोन आकडे लिहू शकता 0.017 किंवा 0.170 हे सुद्धा लिहू शकता। हा झाला आपला आज ॲडव्हान्स स्टॅटिस्टिक वरील युनिट क्रमांक फर्स्ट कोरिलेशन त्याच्यावरचा आपला पहिलाच उदाहरण आपण घेतलेले आहोत आणि खूप सोपं उदाहरण आहे। तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे की सुरुवातीचे जर तुम्ही उदाहरण समजून घेतले किंवा आपल्याकडे तुम्ही लिहून घेतले तर तुम्हाला पूर्ण युनिट समजायला काहीच उशीर लागणार नाही आणि काहीच त्रास सुद्धा होणार नाही। पण तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील तर ते तुम्ही मला विचारा। मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की तुम्ही असं नियमावली तयार करा की आपल्याला 10 उदाहरण शिकूया, या 10 उदाहरणात आपल्याला किती प्रॉब्लेम्स आहेत, किती डाऊट्स आहेत, तर हे एका वेळेस तुम्ही कॉलेजला येऊन त्याच्यावर आपण सॉल्युशन करू शकतो आहे। तर हा झाला आजचा पहिला उदाहरण। तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्या, समजून घ्या। तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओ वारंवार बघा आणि समजणारच नाही तुम्हाला तर तुम्ही मला विचारा ग्रुपवर। तर हा उदाहरण आपण इथे संपवूया। पुढचा उदाहरण आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊया आणि इथेच थांबूया। धन्यवाद।